आणि यानंतरची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी आहे। तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी तिच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि 9 वर्ष तिच्यावरती अत्याचार करण्यात आले। तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेलिंग करण्यात आलं। संतप्त जमावानं आरोपीच्या घराला आग लावलेली आहे। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। मुख्य आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी सुद्धा इथल्या स्थानिकांनी केली आहे। आणि संतप्त जमावानं या आरोपीच्या घराला आग लावलेली आहे। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातली ही सगळी घटना आहे। या तरुणीला तिचे अश्लील फोटो काढून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेलिंग करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे आरोपी जे होते, यातला जो मुख्य आरोपी होता, या मुख्य आरोपीच्या घराला संतप्त नागरिकांनी आग लावली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी गणेश जाधव सध्या आपल्या सोबत आहे। गणेश, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि नेमका या प्रकरणी किती आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सध्याची परिस्थिती तिथली कशी आहे? सिद्धेश, तरुणीची जी आहे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील एका तरुणीवर जे आहे 9 वर्ष अत्याचार करून तिला जे आहे धर्मांतरासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या केल्याचा प्रकार जे आहे ते या ठिकाणी उघडकीस आला होता। या प्रकरणामध्ये जे आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट आपल्याला जी आहे उसळलेली पाहायला मिळते। या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली आणि या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पण गणेश, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पोलिसांची काय भूमिका आहे आणि जी पीडित मुलगी होती तिच्या कुटुंबाचं काय? कारण त्यांच्या कुटुंबाला सगळ्यात मोठा धीर देण्याची आता सध्या गरज आहे। नक्की, निश्चितच त्या पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती अल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे जे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती। त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले। पुढे धर्मांतरासाठी पीडित दबाव टाकण्याचा आल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। संतप्त जमावाने उद्रेक पाहता घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मात्र आरोपीला फाशीची शिक्षा आणि कठोर शासन व्हावे यासाठी विविध सामाजिक तसेच हिंदू संघटनांनी देखील आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गावातील हनुमान मंदिरात येऊन त्या मोर्चाला देखील सुरुवात होणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या ही जालन्यामधली अतिशय धक्कादायक बातमी आहे।